श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या 29 मार्च रविवार आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी। ही एकादशी साधी नाही तर मनोकामना पूर्ण करणारी, जीवनात सकारात्मक बदल घडवणारी अशी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते। या दिवशी भगवान विष्णूंची भक्ती, उपवास आणि सेवा केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या दिवशी श्रद्धेने केलेला छोटासा उपाय सुद्धा आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो। म्हणूनच उद्याच्या या कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर एक विशेष उपाय केला तर घरातील नकारात्मकता दूर होते, अडथळे कमी होतात आणि लक्ष्मीचा स्थिर वास घरात होऊ लागतो। आता इथे एक गोष्ट समजून घ्या, लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैसा येणं नाही। खरं सुख म्हणजे घरात शांतता असणं, कुटुंबात प्रेम असणं आणि मनात समाधान असणं। जिथे हे तीनही असतं तिथेच खरी लक्ष्मी वास करते। आणि कामदा एकादशी ही अशी तिथी आहे जिथे आपण केलेले प्रयत्न लवकर फळ देतात। म्हणून उद्या केलेला हा उपाय तुमच्या घरासाठी खूप उपयोगी ठरू शकतो। सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मन शांत ठेवा। कोणताही राग, चिंता, नकारात्मक विचार बाजूला ठेवा, कारण या दिवशी मन जितकं स्वच्छ असेल तितकं त्या उपायाचं फळ अधिक प्रभावी मिळतं। यानंतर स्नान करायचे आहे। शक्य असेल तर पाण्यात थोडीशी हळद किंवा गंगाजल मिसळा। यामुळे शरीराबरोबरच मनही शुद्ध होतं आणि आपण केलेली पूजा अधिक फलदायी ठरते। स्नान झाल्यानंतर स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करा। शक्य असेल तर पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, कारण हे रंग भगवान विष्णूंना प्रिय मानले जातात। आता सर्वप्रथम आपल्या देवघरात जाऊन भगवान विष्णू किंवा श्रीहरी यांची विधिवत पूजा करा। दिवा लावा, फुलं अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा। माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा। यानंतर आपण मुख्य उपायाकडे वळणार आहोत, जो उपाय तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे। पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे। शक्यतो सूर्योदयानंतर ते दुपारी 12 वाजण्याच्या आत, आणि जर शक्य असेल तर सकाळी 7 ते 9 या वेळेत केला तर अधिक उत्तम। आता उपाय सुरू करण्याआधी सर्वात आधी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची आहे, कारण घराचा उंबरठा म्हणजे आपल्या घराचं मुख्य ऊर्जा प्रवेशद्वार असतं। इथूनच सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची ऊर्जा आत येत असते। म्हणून एक स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडंसं गोमूत्र आणि चिमूटभर हळद मिसळा आणि हे पाणी आपल्या उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाजावर हलकं शिंपडा। यामुळे त्या जागेची शुद्धी होते आणि नकारात्मकता कमी होऊ लागते। यानंतर एक स्वच्छ कापड घेऊन ती जागा हलक्या हाताने पुसून घ्या। आता पुढचं पाऊल खूप महत्त्वाचं आहे। एका वाटीत थोडीशी हळद घ्या, त्यात थोडंसं पाणी किंवा गंगाजल मिसळा आणि एक हलकी पेस्ट तयार करा आणि ही हळदीची पेस्ट आपल्या उंबरठ्यावर लावा। हळद ही केवळ एक वस्तू नाही, ती शुद्धता, शुभता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। म्हणून उंबरठ्यावर हळद लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। यानंतर तुम्हाला एक छोटासा दिवा लावायचा आहे। मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये शक्य असेल तर गाईचं तूप घाला। तूप नसेल तर तेलही चालेल, पण तूप असेल तर अधिक चांगलं। हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे, जिथून तुम्ही घरात प्रवेश करता त्या बाजूला। दिवा लावताना लक्षात ठेवा, तो फक्त प्रकाशासाठी नाही, तो आपल्या प्रार्थनेला देवांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे। म्हणून दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा। उंबरठ्यावर हळदीचं लेपन आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावर एक साधं पण प्रभावी तोरण लावायचं आहे। शक्य असेल तर आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं आणि झेंडूची फुलं यांचं तोरण तयार करा। हे तोरण फक्त सजावटीसाठी नसतं, यामागे खोल अर्थ आहे। आंब्याची पानं शुभता आणि नवीन ऊर्जेचं प्रतीक मानली जातात। कडुलिंब नकारात्मकता दूर करण्यासाठी ओळखला जातो आणि झेंडूची फुलं आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण करतात। जेव्हा हे तीनही एकत्र मुख्य प्रवेशद्वारावर लावलं जातं तेव्हा घरात येणारी नकारात्मक ऊर्जा आपोआप कमी होते आणि सकारात्मक वातावरण तयार होतं। आता तोरण लावल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर एक छोटासा पण महत्त्वाचा संकेत काढायचा आहे।
थोडंसं कुंकू घ्या, त्यात पाणी टाकून हलकं द्रव तयार करा आणि उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला स्वस्तिक चिन्ह काढा. स्वस्तिक हे फक्त एक चिन्ह नाही, ते 4 दिशांमधून येणाऱ्या शुभ ऊर्जेचं प्रतीक आहे. जेव्हा आपण घराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढतो तेव्हा त्या घरात सतत शुभ स्पंदन निर्माण होत राहतात. स्वस्तिक काढताना त्यामध्ये मधोमध 4 बिंदू आणि 4ही बाजूंना रेषा व्यवस्थित द्या. हे पूर्ण चिन्ह काढणं महत्त्वाचं आहे. यानंतर उंबरठ्याच्या मधोमध कुंकवाने 5 बोटांचे ठसे उमटवा. हे का करायचं? जसं आपण पूजा करताना कलशावर 5 बोटांचे ठसे देतो, तसंच इथेही आपण उंबरठ्याला एक प्रकारे पूजेसारखं मानतो. हे 5 बोट म्हणजे पंचतत्वांचं प्रतीक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते. आता तुम्हाला 2 छोटे कलश म्हणजे तांब्याचे किंवा पितळेचे घ्यायचे आहेत. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्या पाण्यात थोडीशी हळद, कुंकू टाका आणि प्रत्येक कलशात एक झेंडूचं फूल टाका. आता हे 2 कलश तुम्हाला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना ठेवायचे आहेत. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. शक्य असेल तर बाहेरच्या बाजूला ठेवा, नाही जमलं तर आतल्या बाजूला ठेवले तरी चालेल. या कलसांचं महत्त्व काय आहे? धार्मिक दृष्टिकोनातून पाण्याने भरलेला कलश म्हणजे समृद्धी, स्थिरता आणि जीवनाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण उंबरठ्यावर असे 2 कलश ठेवतो तेव्हा ते घरात येणाऱ्या ऊर्जेला संतुलित करतात. असं मानलं जातं की या उपायामुळे घरातील पैशांची अडचण कमी होऊ लागते आणि आर्थिक स्थिरता वाढते. आता मुख्य दरवाजासमोर एक सुंदर रांगोळी काढा. खूप मोठी किंवा अवघड असण्याची गरज नाही, पण स्वच्छ, मनापासून काढलेली असावी. रांगोळी म्हणजे केवळ सजावट नाही, ती एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी रचना आहे. जेव्हा आपण उंबरठ्यावर रांगोळी काढतो तेव्हा घरात येणारी ऊर्जा अधिक शुद्ध आणि शांत होते. आता हे सगळं झाल्यानंतर उंबरठ्याची एक छोटी पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करा. धूप, अगरबत्ती दाखवा आणि शांतपणे 2 मिनिटं डोळे बंद करून प्रार्थना करा. आणि यावेळी एक अत्यंत प्रभावी मंत्र जपायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र भगवान विष्णूंना अर्पण केलेला आहे. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होतं, अडथळे दूर होतात आणि घरात सकारात्मकता वाढते. शक्य असेल तितक्या वेळा हा मंत्र जपा, मोठ्याने किंवा मनातल्या मनात. उंबरठ्याची पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावर एक विशेष मंत्र लिहायचा आहे. थोडंसं कुंकू घ्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्हाच्या खाली हलक्या हाताने लिहा ओम विष्णवे नमः. हा मंत्र भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केलेला अत्यंत प्रभावी मंत्र आहे. जेव्हा आपण हा मंत्र आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लिहितो तेव्हा त्या घराच्या संपूर्ण वातावरणात एक प्रकारची शांत, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुदोष कमी होतात आणि घरात येणारी नकारात्मकता आपोआप दूर होऊ लागते. कारण लक्षात ठेवा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच आपल्या घराचं मुख्य ऊर्जा केंद्र असतं. इथूनच सुख, समृद्धी, लक्ष्मी आणि आनंद घरात प्रवेश करतात. म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणी असा पवित्र मंत्र लिहितो तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण घरावर जाणवतो. आता पुढे तुम्ही जे 2 कलश उंबरठ्यावर ठेवले होते त्यांचं पाणी संध्याकाळी काय करायचं? संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास ते कलश उचलून घ्या. त्या पाण्याला वाया घालवू नका. ते पाणी तुम्ही तुळशीला किंवा घरातील इतर कोणत्याही झाडाला अर्पण करा. यामुळे त्या पाण्यातील सकारात्मकता निसर्गातही पसरते आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. कलश स्वच्छ धुवून परत वापरायला ठेवू शकता. आता जो दिवा तुम्ही सकाळी लावला होतात त्यात संध्याकाळी पुन्हा थोडंसं तूप किंवा तेल घालून पुन्हा एकदा तो दिवा प्रज्वलित करा. संध्याकाळचा दिवा हा घरात शांतता आणि स्थिरता निर्माण करतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, कर्जाचं ओझं असेल, कष्ट करूनही पैसा टिकत नसेल, तर या कामदा एकादशीच्या दिवशी एक छोटासा उपाय अजून करू शकता. एक तांब्याचं भांडं घ्या. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर एक नारळ ठेवा. हा नारळ तुमच्या देवघरासमोर ठेवून दोन्ही हात जोडून शांतपणे प्रार्थना करा. माझ्यावर असलेलं कर्ज दूर होऊ दे आणि आर्थिक स्थिरता मिळू दे. ही प्रार्थना मनापासून करा, कारण भावना जितकी खरी तितकंच फळ जवळ येतं. तसंच या दिवशी शक्य असेल तर सकाळी थोडासा कडुलिंब आणि गूळ एकत्र खा.
यामागे फक्त परंपरा नाही तर अर्थही आहे. कडुलिंब कडूपणा दर्शवतो आणि गूळ गोडवा. जीवनात दोन्ही गोष्टी येणारच, सुख आणि दुःख, पण दोन्ही स्वीकारून पुढे जाण्याची ताकद आपल्यात असावी, हाच त्यामागचा संदेश आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हे खूप उपयोगी मानलं जातं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय किती मोठा आहे किंवा किती लहान आहे हे महत्त्वाचं नाही, तर तो करताना तुमचं मन किती शुद्ध आहे, तुमची श्रद्धा किती खरी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण साधा उपाय सुद्धा मनापासून केला तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. म्हणून उद्या 29 मार्च कामदा एकादशीच्या दिवशी हा उपाय श्रद्धेने, विश्वासाने आणि शांत मनाने करा. घरात सकारात्मकता वाढेल, अडचणी कमी होतील आणि हळूहळू सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. श्री स्वामी समर्थ.